हाय हॅलो नमस्ते, कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत असणार. तर माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज होता सोमवार आणि सोमवारचा उपवास होता माझी मम्मीचा, म्हणून मी म्हटलं चला सोमवारचा की नाही ना डाळ भात बनवावा. ते इथं मी डाळ पण बनवलेली होती, इथे एक कुकर पण लावलेलं होतं. त्यानंतर मी करणार होती मटकीची उसळ सुकीवाले. तर मग त्यासाठी मी कांदा पण इथे मस्त बारीक चिरून घेतला होता आणि त्याचनंतर एका साईडला इथे मटकी पण मस्तपैकी अशी मोड आलेली होती, गरमटमध्ये ठेवली होती मी त्याच्यामुळे. आता त्याचनंतर आता टोमॅटो पण इथे मस्तपैकी कापून घेणार आहे. मी साधी आणि सिंपल पद्धतीने बनवते, त्यामुळे खूप दिवस झाले मिनी ब्लॉग करायचं चाललं होतं, पण आज नक्की शेवट ते मी केलंच मिनी ब्लॉग तयार. आता इथे एक छोटीशी कढई घेतली आहे, त्या कढईमध्ये थोडंसं तेल टाकून मस्तपैकी राई आणि जिरे मस्तपैकी त्याच्यात तडतडले आणि मग नंतर त्याच्यामध्ये ही मस्तपैकी मोड आलेली मटकी आपल्या घरगुती असते, ती खूपच भारी टेस्टी लागते. तर तुम्ही ही करतच असाल अशा प्रकारे. एका साईडला कुकरही होत होता आणि एका साईडला इथे मटकी पण होत होती. आता कांदा टोमॅटो मस्तपैकी त्याच्यात फ्राय करून घेते. छानपैकी फ्राय झाल्यानंतर त्याच्यात लाल तिखट हळद आणि त्याच्यानंतर काळा गरम मसाला पण टाकलेला आहे. मस्तपैकी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्याचनंतर एका साईडला मी आता मटकी पण ती धुवून मस्त टाकलेली आहे त्याच्यात. आता ती उकळेल. अशाच प्रकारे माझा छोटासा मिनी ब्लॉग होता. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. थँक्यू.